आपल्या गोष्ट लक्षात येईल, आपलं धर्मशास्त्र सांगतं काही लोकांचं दर्शन आपण घेऊ नये, पण काही मंडळीचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नये. आपलं धर्मशास्त्र सांगतं काही लोकांचं दर्शन घेऊ नका, झालं तर तुमचा तोटाच होईल, फायदा काही होणार नाही. अशी माणसं जर या गल्लीने आली तर तुम्ही ह्या गल्लीने निघा, आणि जरी जवळून आली तर पायाकडं वाकू नका. सद्गुरू निकम बाबा एक वाक्य सांगायचे व्याकरण शिकवताना, सर्वेषु गात्रेषु शिरः प्रमाणम, त्याला तुकोबरायचे प्रमाण आहे, शिर सर्वांगा प्रमाण. निकम बाबा एक वाक्य कायम सांगायचे, सर्वेषु गात्रेषु शिरः प्रमाणम. सर्व इंद्रियामध्ये मस्तक हे प्रधान इंद्रिय आहे, ते भंगार माणसाच्या पायावर ठेवू नये. वा. काही लोकांचं दर्शन घेऊ नये, काही लोकांचं दर्शन होऊच नये, पण काही मंडळीचं दर्शन झाल्याशिवाय राहू नये. नीतिशास्त्र. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल महाराज की तुम्ही म्हणतात काही लोकांचं दर्शन घेऊच नये किंवा त्यांचं दर्शन होऊ नये, पण काही लोकांचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नये, दर्शन व्हावं. कोणाचं दर्शन घेऊ नये आणि कोणाचं दर्शन घ्यावं या बाबतीत खूप धर्मशास्त्राने चर्चा केलेली आहे. धर्मशास्त्र पहिलं सांगतं 4-5 लोकांचं दर्शन घेऊ नका, त्यांचं दर्शन तुमच्या जीवनात होऊ नये असं आमचं धर्मशास्त्र सांगतं. कोण आहे 4-5 जण? एक एक आपण पाहू. पहिला, चंचल चित्ताचा जो मनुष्य आहे त्याचं दर्शन होऊ नये. वा. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन व्हावे, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे न व्हावे दर्शन, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे, शव असता तो जीवे. आमचे जगद्गुरु तुकोबराय काही नीतिशास्त्र सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात जो चंचल चित्ताचा आहे. आमच्या गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले यांच्या भाषेत सांगायचं, ज्याच्या चित्तात पिराचा उरूस भरला आहे अशा माणसाचं दर्शन आपल्याला होऊ नये. सदा तळमळ हा 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 हा, चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे, शवास्ता तो जीवे. तुम्ही जे मागं पुढं झालं ना ते अभंग तसंच प्रमाणे, शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, तेही चांचल्यवालाच. त्याचे दर्शन न व्हावे, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन, त्याचं दर्शन होऊ नये. चंचल चित्ताचा. आळंदीत विद्यार्थी आला का त्याचं चित्त खूप चंचल असते. आल्या आल्या आमच्या माऊलीसारख्यांचं कीर्तन ऐकतं, आणि माऊलीच्या कीर्तनात सदैव वेदांताचे प्रमेय येतात. मग त्याला वाटतं आपल्याला विचारसागर शिकावं. ते तडकाफडकी संस्थेत बसते, विचारसागराला पाठाला जात आहे, नंतर त्याच्या लक्षात येतं आपण विचाराच्या सागरात पडलो. मग ते तिथून निघत आहे चंचल चित्त. 2-2-2.5 महिने थोडं पाठाला येत आहे. मग नंतर आमच्या राजाराम महाराजासारख्याच्या चाली ऐकल्या का त्याला वाटतं भजनच शिकावं. मग कुठंतरी क्लास लावतो, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. आम्ही गप्प बसतो, होते तुझंच. वा. 2-2.5 महिने ते शिकत चंचल चित्त असतंय. मग कुठंतरी आमच्या या महाराज मंडळीसारखा पखवाज ऐकत, मग पखवाज शिकायला जातं. पण चंचल चित्त असल्यामुळे एकाकडे शिकत नाही.
आळंदीत खूप शिकवणार आहेत. मग एकाकडं सरपटी, एकाकडं उतरणी, एकाकडं उठवणी, एकाकडं मुखडा. या तालांच्या नावाप्रमाणे त्याचं जीवन होतं. जी जीवनाची सरपटी होती, तर नंतर लक्षात येतं त्याचा मुखडा पाहिल्यावर याची कायमचीच उठवणी झाली का काय कोणा. याला म्हणायचं चंचल चित्त. हे झालं परमार्थातलं. व्यवहारात बी काही कमी चंचल माणसं आहेत का मला. सदा तळमळ चित्ताची हळहळ, ज्याची बुद्धी नाही स्थिर, तुकाराम महाराज म्हणतात. अशी जी माणसं आहेत त्याचे दर्शन न व्हावे, त्याचे न व्हावे दर्शन. दोनदा अशी प्रमाण आलेली. राजकारणात तर आता असा घोटाळा झाला आहे, एवढी चंचल झालीत माणसं. कारण सध्या सत्तेत तिघ आहेत, विरोधात तिघ आहेत. जुन्या काळातल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागायचे. आता पुढारीच मागं लागलेत, घेता का तिकीट. सध्या तर एवढं चंचल चित्त झालंय, कोणतं चिन्ह घेऊ. वा. मग काही पंजाचं चिन्ह घेतात, 2 महिने पंजाकडे राहतात का लगेच तो का म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण, का लगेच बाणाकडे जाते. 2-4 महिने तिकडे झाले का मग लक्षात येतं ऐके वचन कमळापती, चालले कमळाकडे. तिकडं महिना 1.5 महिना राहिले का मग लक्षात येतं घडे घडे काळ वाट याची पाहे. नंतर ते देते सोडून झाडो संताचे मार्ग, आम आदमी पार्टी. वा. काय घेऊ काय घेऊ काय घेऊ, सगळं चांचल्य महाराज. वा. आणि मग नेमकं पक्षाचं चिन्ह भेटतच नाही, मशाल भेटत नाही, घड्याळ भेटत नाही, तुतारी भेटत नाही. भेटली तर पिपाणीच भेटती बघा. यंदा जरा पिपाणीने बराच प्रताप दाखवलाय, असो सांगायचा भाग असा आहे. आणि मग याला म्हणायचं चंचल चित्ताची माणसं. अशी चंचल चित्ताची माणसं कोणत्या मतावर ठाम नसतात, आणि ठाम नसल्यामुळं अशी माणसं आपल्या जीवनात न आलेली बरी. आपल्या मतावर ठाम पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, कोणीतरी म्हणलं का हो ती बाबरी मशीद कोणी पाडली, त्यांनी कोणी पाडली आम्हाला नाही माहिती, पण शिवसैनिकांनी जर पाडली असाल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. वा. आपल्या मतावर ठाम, बोललेलं मागं घ्यायचंच नाही. वा. आपल्या मतावर ठाम माणसं असली पाहिजे महाराज. म्हणजे माणसं आपल्या मतावर ठाम नाहीत, चंचल चित्त आहेत, विमनस्क ज्यांचं चित्त आहे, अशा माणसाचं दर्शन न झालेलं बरं. आपल्याला काय पदरात पडणार आहे, अपूर्वता काय. वा. म्हणून पहिलं या माणसाचं दर्शन आपल्याला होऊ नये. दुसरं आणखीन एक व्यक्तिमत्व असं आहे की ज्याचं दर्शन आपल्याला होऊ नये. विठ्ठल कोण व अवाच्य शब्द प्रयोग करणारा. माऊली, आपण अशा माणसाची कीर्तन ऐकावी की ज्या कीर्तनामध्ये शब्द प्रयोग नाविन्याने ऐकायला भेटले पाहिजे. नवीन नवीन शब्द, सामासिक शब्द, अलंकारिक भाषा, त्या चिंतनात रसनिष्पत्ती, प्रमेयाची रेलचेल, हे काहीच राहिलं नाही महाराज. आता गावगाव गर्दी कोणाच्या कीर्तनाला होते, ज्या कीर्तनात अवाच्य शब्द प्रयोग खूप असतात महाराज, तसल्याच्या कीर्तनाला खूप गर्दी होते. बरोबर आहे, जिथं घाण आहे तिथंच माशा घोंगात यात हा नियम. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशी माणसं आपल्या जीवनात यावी की ज्यांची मधुरा वाणी होती. पण दुर्दैवाने ज्याचा शब्द प्रयोग अवाच्य आहे अशा माणसाचं आपल्याला दर्शन होऊ नये. त्याच अभंगात कुशब्दाची घाणी अमंगळ विलेवाणी, त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे. ज्याच्या मुखातून अवाच्य शब्द बाहेर पडतात. आम्हाला कोणाचाही फोन आला अशोकराव तर आम्ही इकडून रामकृष्ण हरी म्हणतो. एक सवय लागली या थोडा मोठाच्या संगतीत राहून. एका माणसाने मला फोन लावला, त्याला काही फोन मला लावायचा नव्हता. त्याच्या मोबाईलमध्ये ज्ञानेश्वर नावाची बरेच माणसाची नंबर होती आणि त्याने घाईघाईने मला फोन लावला फोन. त्याला दुसऱ्या ज्ञानेश्वराला लावायचा होता पण ते मलाच लागला. आता आपल्याला फोन आल्यावर आपण रामकृष्ण हरी म्हणणारच. मी इकडून रामकृष्ण हरी, तो तिकडून काय म्हणला, चायला मठात फोन लागलाय काय नु. याला म्हणायचं कुशब्दाची घाणी. अमंगळ विली वाणी, त्याचे दर्शन न व्हावे शवास्ता तो जीवे. ज्याच्या मुखातून अवाच्य शब्द. आपल्या नगरी लोक तर पहिलं शिवी देतात आणि मग त्याला हाका मारतात. लोक अवाच्य, ज्याचं नाव राम आहे ना त्याला राम म्हणून हाका मारणार नाही, राम्याच म्हणणार. वा. ज्याचं नाव कृष्ण आहे त्याला कृष्ण्याच म्हणणार महाराज. ज्याचं नाव हरी त्याला हर्याच म्हणणार. हे वागणं बरं नवं असं. आणि म्हणून ज्याच्या मुखातून अवाच्य शब्द येतात त्याचं दर्शन घेऊ नका माऊली.
मग तो कीर्तनकार जरी असेल, जाऊ नका त्याच्या कीर्तनाला. पदरात काय पडणार? मापानी गोनी तुका म्हणे रीती दोन्ही. विठ्ठल दोन सांगितले. पहिला सांगितला जो चंचल चित्ताचा आहे त्याचं दर्शन होऊ नये. शास्त्र तुकाराम महाराज सांगतात, दुसरा ज्याच्या मुखातून अवाच्य शब्द येतात, अमंगळ बोलतोय, तोंडा वाटे नरक लोटी असा जो आहे, त्याही माणसाचं तुम्हाला दर्शन होऊ नये. त्या शिव्या आपल्या पाठ होतात. ही लहान पोरं शिव्या कुठून देतात? त्यांना शिकवण घरातून भेटते माऊली. ज्या घरात शिवीच येत नाही ती मुलं समाजात आदर्शच ठरतात. आईबापाने कधीही पोरा देखत शिव्या द्यायच्या नाही. बापही बाईला एकिरीच बोलत आहे, माई मालकाला एकिरी बोलत येईल. मग ते मुलांवर संस्कार होतात. मग ते सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला असं. आणि म्हणून माऊली कूर शब्द घरात प्रयोग होऊ नये. तिसरा एक सांगतात, याही माणसाचं तुम्हाला दर्शन होऊ नये. कोण? शब्ददरिद्री. शब्ददरिद्री दोन प्रकारचा असतो. म्हणजे वेळेला शब्द फुटत नाही असा एक आहे शब्ददरिद्री, आणि वेळेला उचित बोलत नाही हाही शब्ददरिद्री महाराज. वा, मी दोन्हीची उदाहरणं देतो. काहींना वेळेला शब्द फुटत नाही. गावात एक सरपंच झालं. सरपंच कसं झालं? भारतीय कायद्यानुसार झालं. समजून घ्या. लोक प्रेमातून नाही, कायद्याला अनुकूल होतं म्हणून झालं. झाल्यावर मग गावात पहिलीच तो सरपंच झाला. निवडणूक झाली होती. मग झालं गावात आता काहीतरी योजना आणायच्या. एक चांगला बोलणारा माईक पुढं आणला. त्याने सांगितलं, मंडळी आपल्या गावात आपल्याला ग्राम सचिवालय बांधायचं आहे. आपल्या गावात ग्रामसभा घ्यायला माणसांना बसायला जागा नाही. माणसं खूप येतात, बसायला जागाच नाही. आपण ग्राम सचिवालय बांधू, जेणेकरून सगळी माणसं एकदाच बसतील आणि ग्राम ठरवतील. आता ग्राम सचिवालय बांधायचं याबद्दल मी मत मांडलंय. आपले नवनिर्वाचित सरपंच याला अनुमोदन देतील. आता त्या सरपंचाला तो अनुमोदन शब्द ध्यानातच राहिला नाही मला. आता ते सरपंच ते शब्ददरिद्री होतं, त्याला शब्द फुटत नव्हते. ते आलं, खूप सुंदर ठराव मांडलाय आपण, असं आपल्याला बांधायचं. आता त्याला ते ग्राम सचिवालय हाही शब्द फुटाना. असा ग्राम शौचालय बांधू, अख्खं गाव एकदाच बसलं पाहिजे मला. आता काय करा? आणि हे आत्ताचे जे बोललेत त्याला मोह हे, त्याला मोह हे. लोक म्हणले हे काय? अनुमोदन शब्दच फुटाना, त्याला मोह हे. याला म्हणायचं शब्द दरिद्री. पण इथं जो मला सांगायचा तो शब्द दरिद्री वेगळा आहे. कोणता? एक असा शब्द दरिद्री की ज्याला माहिती आपल्या बोलण्यामुळं चांगलं काम होणार आहे, पण जो आपण बोलत नाही. हो, आपल्या बोलण्यामुळं जर एखाद्याला परोपकाराचं काम होत असेल तर आपण बोललं पाहिजे. मी जर बोललो की तुम्ही गाईला चारा द्या, सध्या गाईंना चारा देण्याची गरज आहे. कीर्तनकार जर बोलले तर गावगावचे लोक गाईंना चारा पुरवतील, पण कीर्तनकार गाईवर बोलतच नाहीत महाराज. वा, त्याला शब्द दरिद्री म्हणायचा महाराज. एखादा चांगलं कार्यक्रम चाललाय, बालम टाकलेला, आता एवढे मंडप बोलायचे म्हणजे अर्थम सर्वस्व मूलम. मग जर आपण एखाद्याला बोललो का हो ते तुम्ही चांगलं आहे, आता तुम्हाला खूप आणि भेटलंय, थोडं बालम टाकलेलं मदत करा, चांगलं आहे, याला शब्द श्रीमंत. पण काही शब्द दरिद्री. आपल्या बोलण्यामुळं चांगलं काम होणार आहे अशा वेळी ते बोलणारच नाहीत महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या कामासाठी जो शब्द वापरत नसाल, असा किती चांगला असेल तरी त्या माणसाचं दर्शन तुम्हाला होऊ नये. नेणे शब्द पर, तुका म्हणे परोपकार त्याचे दर्शन न व्हावे. परोपकारात तर शब्दच वापरायचा नाही. महाराज आम्ही खूप मोठे मोठे उत्सव केलेत यावर्षी महाराष्ट्रात, खूप मोठे मोठे. आणि त्यात काही मंडळीने आम्हाला खूप गावोगावी प्रचार करून सांगितलं, पण काहींना माहिती असून जे रोज तुका म्हणे म्हणतात, तुका म्हणेवर ज्यांनी बंगले बांधले, तुका म्हणेवर ज्यांनी गाड्या घेतल्यात, तुका म्हणेवर बँक बॅलन्स, काहीने बँका टाकल्यात, काही स्विच बँकेपर्यंत गेलेत, पण ते तुकोबारायच्या उत्सवाला सहकार्य करा असे शब्द बोलले नाही. ते अखेर शेवट आम्ही त्यांची हाजरी घेतो तर ते आमच्या सुट्टीतून सुटत नाहीत महाराज. असल्याला झपकायचं काम आपल्याकडे खूप आहे. मला हेच सांगायचं माऊली, तुमच्या बोलण्याने जर एखाद्याचं चांगलं काम होत असेल तर चांगल्या कामासाठी तुम्ही तोंड उघडलंच पाहिजे महाराज. वा, जर तुम्ही तोंड उघडत नसाल तर तुमचं दर्शन तुमच्या बायकोला सुद्धा होऊ नये महाराज. वा, बायको सौभाग्य घेऊन निघून जा,
तू असा मोकळाच राहा महाराज वा. पहिल्याच पंक्तीला बसायला आणि ते बी कढईला खेटून पहिली वाढ आपल्यालाच आली पाहिजे वा. बायकोला सुद्धा तुझं दर्शन होऊ नये झालं तर तिचा तोटाच होईल तुझ्या दर्शनाने. आणि म्हणून हे 3 सांगितले, ह्या तिघांचं दर्शन होऊ नये. आणखीन 2 आहेत पण आता ते लांबवत नाही कारण अभंग राहील. त्या दोन्ही अभंगात हे 5 आलेले आहेत. मला हेच सांगायचं माऊली, काही लोकांचं दर्शन होऊ नये का, कारण ते गुणीच असे आहेत की त्या गुणाने झाला तर तुम्हाला अपशकुनच होईल. तो का म्हणे गुण दर्शने अपशकुना, दर्शने अपशकुना, दर्शने अपशकुना. तुका म्हणे गुण दर्शने अपशकुना, दर्शने अपशकुना, दर्शने अपशकुना. तुका म्हणे गुण दर्शने अपशकुना, दर्शने अपशकुना, दर्शने अपशकुना. म्हणे गुण दर्शने अपशकुना, दर्शने अपशकुना, दर्शने अपशकुना. दुर्जन मंडळीचं दर्शन होऊ नये एवढा आजच्या चिंतनाचा तात्पर्यार्थ. काही लोकांचं दर्शन होऊ नये पण काही लोकांचं दर्शन झाल्याशिवाय राहू नये. नाही नाही, त्यांच्या दर्शनाला होऊन जावं. कोणाच्या? देवाच्या आणि संतांच्या. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी जाई साधू दर्शना. हे जागल्या प्रकरणात आलेलं प्रमाण आहे. साधूचं दर्शन जरूर व्हावं. साधूच्या दर्शनाची काय फलश्रुती, काय लाभ? खूप लाभ आहे. पहिला लाभ शुभवचन. वा, साधूच्या संगतीत तुम्ही गेले, साधूचं दर्शन झालं, तिथं चांगल्या गोष्टी ऐकायला भेटणार. का हो राजाराम वा, गाठ पडली आज कितवा नियम आहे? वा, कितवा आहे? 3रा. हां, 4था नाही. 3रा नियम आहे आज. 10 तारखेला नियम सुरू झाला आहे. मला दिवस वाटला. वारकऱ्याची जर गाठ पडली तर शुभवचन. का हो चाललंय का गाथा पारायण? वा, ज्ञानेश्वरी पारायण कुठपर्यंत आलं? वा, दिंडीला गेले तर किती आली बिशी आपलं किती माणसं आली वारीला असं मला म्हणायचं होतं, पण मी आजारी असल्यामुळं एखादा शब्द माझ्याकडून मागं पुढं होऊ शकतो. असो, तर मला हेच सांगायचं आहे, चांगल्याची गाठ पडली का तर शुभ कथा ऐकायला भेटतात. कुठपर्यंत आली कथा माऊलींची? कुठपर्यंत आला? आज सप्त्याचा कितवा दिवस? वा वा, कोणता अभंग घेतला होता? वा, हे चांगल्याची गाठ पडली का हे शब्द ऐकायला भेटतात. तुकाराम महाराज सांगतात, विठ्ठल भल्याचे दर्शन तेथे शुभ जीवचन, तेथे शुभ जीवचन, तेथे शुभ जीवचन. भल्याचे दर्शन तेथे शुभ जीवचन, शुभ जीवचन, तेथे शुभ जीवचन. भल्याचे दर्शन तेथे शुभ जीवचन, तेथे शुभ जीवन, तेथे शुभ जीवचन. भल्याचे दर्शन तेथे शुभ जीवचन, तेथे शुभ जीवचन, तेथे शुभ जीवचन.
दर्शन झालं का पहिला फायदा शुभवचन. गोड विषय निघतो महाराज, गोड विषय निघतो. भल्याचे दर्शन तेथे शुभची वचन. चांगल्याचं दर्शन झालं का आणखीन एक फायदा काय? पाप निवृत्ती. वाह, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पापनासे दर्शने. चांगल्या माणसाचं दर्शन झालंच पाहिजे. त्यांच्या दर्शनात पापाची निवृत्ती होते. येवला तालुक्यात ठाणगाव नावाचं एक गाव आहे. तिथं आमच्या संस्थेतील सद्गुरू मारुती बाबा गुरव जायचे. त्यांचं खूप लाडकं गाव. मग बाबा जायचे, प्रवचन त्यांचंच, संध्याकाळचं कीर्तन त्यांचंच, आणि दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन त्यांचंच. जुन्या काळातले कीर्तनकार प्रवचनालाच जायचे. आत्ताचे कीर्तनकार प्रवचनाला जात नाही. म्हणजे प्रवचनावर त्यांचं प्रेम नाही असं नाही. मग जुन्या काळात काय व्हायचं, जे कीर्तनकार प्रवचनाला गेलेत, प्रवचन आणि कीर्तन याच्या मध्यंतरी हरिपाठ असायचा. मग लोक म्हणायचे महाराज तुम्ही आल्यात तर मग हरिपाठाचा विना तुम्हीच घ्या, असं राहायचं. आत्ताचे कीर्तनकाराचं प्रवचनावर प्रेम नाही असं नाही का? आपण 10वे किती छान राहिलोत महाराज, लागन एवढे 10वेचे प्रवचन करतो. पण आता प्रवचनाला का जात नाही सप्त्याच्या? त्याचं कारण प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या मध्ये हरिपाठ असतो आणि महाराजांचा तो पाठ नसतो. हा घोटाळा आहे. त्याच्यामुळे आता कोणी प्रवचनाला जात नाही. हे जी मंडळी हसली ना, त्यांना अनुभव आहे त्याचा म्हणून बोलतात ते. नाही, घडत आहे गावगाव तसं महाराज, हरिपाठच पाठ नाही. आणि तारखा देणाऱ्यांचाही पाठ नसल्यामुळं ते तसल्यालाच गावात तारखा देतात महाराज. यांना सगळ्याला उजनी धरणाच्या नाही तर जायकवाडी धरणाच्या खाली उभे करा, दार उघडी करून द्यावं. नॉनस्टॉप हिंदी महासागर सापडलीच नाही पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राचं का तुम्ही ते नथुराम महाराज की हळकराचं कीर्तन नसं ऐकलं? राजाराम महाराज, नथुराम महाराज की हळकर मराठवाडा मित्रमंडळाने सप्ताह केला होता आळंदी. त्यावेळेस आम्ही नवीन, तुम्ही टाळ घेऊन होते. अभंग होता, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. माऊली टाळ घेऊन होते त्या कीर्तनात. त्या कीर्तनातलं त्यांचं वाक्य आहे, ते म्हणायचे, पुढे एक महाराज बसले, ते महाराजात नाव नका सांगू. त्याने महाराज तुमच्या सकट मी आणि सगळे महाराज एका यमानात घालावून पुण्यतिथी साजरी करा, सगळ्या महाराष्ट्राचं कल्याण होईल. नथुराम महाराज म्हणायचे, मी नाही, नथुराम महाराज केहाळकर. ऐका माऊली. आणि मग मारुती बाबा प्रवचनालाच गेले. प्रवचन चालू असताना सोसाट्याचा वारा सुटला आणि झाडं उन्मळली, घरावरले पत्रे उडाले. सप्र, त्या काळात काय खणाची घरं काही राहायची नाही तर बहुतांशी सप्रच राहायची. खूप अंधाधुंद झाली. प्रवचन देवळात चालू असल्यामुळं देऊळ खणाचं होतं, काही त्याच्यात तिथं झालं नाही. मग सायंकाळी कीर्तन झालं. बऱ्याच लोकांची हानी झाली. काही लोक शेताने इकडं तिकडं गेले. जेवढी गोळा झाली त्यांच्यात कीर्तन झालं. साधूच्या दर्शनाने पाप निवृत्ती होते हे विसरू नका. वा, कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं. पंक्ती बसवायच्या तर लोकांनी मारुती वनला पहिलं जीव घातलं. गाव जेवलंच नाही. आणि गाडी आली आणि एसटीत मारुती वनला बसून दिलं, या बुवा तुम्ही. अरे हो मीच जातो, पण तुम्ही जेवायला का बसले नाही, पंक्ती का बसवल्या नाही? आणि मग मात्र सगळं गाव रडायला लागलं. सगळं गाव रडत होतं मारुती वनला वाटा लावताना. पण गावचा पाटील स्तब्ध उभा होता, शांत. सगळं गाव रडत होतं. मारुती वनच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झालाय. बुवा खाली उतरले, मला जायचं नाही. पाटील म्हणले तुम्हाला जावं लागेल तर आमचं राहिलेलं काम होईल. काम काय राहिलंय? आणि मग एका जणाचा हुंदका दाटून आला आणि त्याने सांगितलं, महाराज काल तुमचं प्रवचन चालू असताना अचानक जे वादळ आलं, त्या वादळात या पाटलाचे 4 मुलं आणि 4 सुना रानात कामं करत असताना वादळ आलं म्हणून झाडाखाली बसले. तर झाडाला वर गुळाची कढई बांधलेली होती. मग ती कढई खाली पडली आणि 8 माणसं एका घरातली मेलेली आहेत म्हणले. पण या पाटलाने मात्र ती मयत काढली नाही. ती तशीच तिथं पाल्यात झाकवली लिंबाच्या. 10-12 माणसं राखण ठेवली. फक्त तुमचं कीर्तन व्यवस्थित पार पडावं, सप्ताह व्यवस्थित पार पडावं, विघ्न नको. रात्रभर ती प्रेत तशीच येतं. आज काल्याचं कीर्तन होईपर्यंत तशीच ठेवलेली आहेत. आता तुम्ही गेल्यावर आग्ने डागन मग पंक्ती बसतील. आणि मग मात्र सगळं गाव रडत होतं. पाटील शांत. मारुतीबा जवळ आले. पाटील आम्ही वैराग्य सांगितलं, पण तू आज माझ्या तुमच्या रूपाने मला पाहायला भेटलो. पाटील एवढं वैराग्य कुठून आणलं? मग पाटलाने सांगितलं, बुवा खरंच सांगतो, मी फार वैराग्यवान नाही, मी पापी मनुष्य आहे. पाटील हे म्हणले, वाड्यावर या शाखेचा मी मनुष्य म्हणले. मग फक्त मला भगवंताने स्वप्नात येऊन सांगितलं
त्या 8 प्रेतात तुझंही 9वं प्रेत पडणार होतं. फक्त तू मार्तिवनला गावात आणल्यामुळं तुझं पाप संपलं आणि आज तू जिवंत राहिला. त्याला म्हणायचं देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. मार्तिव त्यात शेतात गेले, ती 8 प्रेतं काढली, आत सरणं रचवली, 8 प्रेताला अग्निडाग दिला, तासभर वैराग्यावर प्रवचन केलं आणि मग गाव जेवलं. मार्तिबा नंतर निघून गेले. साधूच्या दर्शनाने पाप निवृत्ती होते. म्हणून एखादा जर साधू आला तर टाळू नका. तुम्ही जर तो इकडून आला आणि तुम्ही इकडून निघाले, तुम्ही यंदाची दिवाळी खात नाही हे ध्यानात धरा. दिवाळीच्या आत जात आहे, आत्ताच पुरी सोरींना लेकी बाळींना भेटून घ्या, ध्यानातच धरा. मुंगीला पंख आले का मुंगीचं जीवन संपलं. आणि तुम्ही तुमच्या जीवनात एखाद्या साधूला ताप द्यायला लागले आणि साधूला टाळायला लागले का तुमचं जीवन संपलं हे ध्यानातच धरायचं मला. वा. आणि म्हणून साधूच्या दर्शनाने शुभवचन, साधूच्या दर्शनाने पाप निवृत्ती, साधूच्या दर्शनाने ताप निवृत्ती. तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. त्या सद्गुरू मारुतीबाबांच्या चरित्रात एक कथा आलेली आहे. मी वर्षातून एकदा तरी वाचतोच आणि वाचताना माणसं रडत येतच. ते चरित्रच असं आहे मला. ते त्र्यंबकेश्वरला काही साधना करायला गेले सद्गुरू मारुतीबाबा गुरव. आणि मग गेल्यानंतर रात्रीचा विना घ्यायचे. तिथे एक साक्षात्कारी विनेकरी होती, त्यांचं नाव आहे आनाजीबुवा. रात्री मारुतीबाबांनी विना घेतला आणि आनाजीबुवा झोपले होते. आनाजीबुवा लघवीला गेले आणि त्यांना गोनस चावला. पांडुरंगा धाव आणि खाली पडले. तोंडातून फेस येऊ लागला. मारुतीबाबांनी ते ऐकलं. मारुतीबाबांनी पाहिलं तर तिथं सर्प फणा काढून उभा. मारुतीबाबांनी त्या सर्पाला काय केलं नाही, पण त्यांना उचललं आणि फक्त त्यांना निवृत्तीनाथाचं दर्शन घडवलं. निवृत्तीनाथाच्या समाधीवर मस्तक ठेवता क्षणी आणि त्यांनी बाळक्रीडेचं पारायण सुरू केलं. त्यांचा सर्व विष उतरलं महाराज. वा. तुका म्हणे जाती तापदर्शने आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक कोणताही ताप असो, साधूच्या दर्शनाने ते सगळं विष निर्विष झालं. वा. तुम्ही म्हणाल बाबा आमच्या मसोबाला न्याव का माणसं साप चावल्यावर, तितके गुणी नाहीत तुम्ही असो. आणि मग तुम्ही दवाखान्यातच गेलं पाहिजे. तुका म्हणे जाती पापनाश तापनाश शुभदर्शन भवबंध मुक्ती. आयसे आयशियाने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थबंधुरे. आणि साधूच्या दर्शनाने मोक्ष प्राप्ती. मोक्ष मिळवण्यासाठी इतरत्र जायचं नाही, फक्त त्यांचं दर्शन घ्यायचं. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, मग येती तयापासी अवघी जणे. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, मोक्षतेने दर्शने. वा. म्हणून मराठवाड्यात कीर्तन झालं का लोक सगळ्या कीर्तनकाराच्या पाया पडत महाराज. त्यांना वाटतं साधूचं दर्शन हो. तसे ते संधी साधू असते असो, पण लोकांची भावना. मराठवाड्याचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे, दर्शन घेताना तसं घेणारच नाही, दक्षिणा ठेवणार.
मग दर्शन घेणार. आमच्या नगर भागात तिकडं तसं नाही, दक्षिणा ठेवणार नाही, ठुल्याने उचलल्याशिवाय राहणार नाही बघा. असो. आणि म्हणून साधूच्या दर्शनाची काही फलश्रुती. काही लोकांचं दर्शन होऊ नये, मी ती 2-4 सांगितली तुम्हाला. काही लोकांचं दर्शन व्हावं ते साधूचं. जसं साधूचं दर्शन व्हावं तसं भगवान श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने 2 प्रकारचा लाभ होतो. एक बाह्य लाभ आणि एक आहे अंतरलाभ. वा. बाह्य लाभ काय होतो? काया पालटे दर्शने. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. भगवत दर्शनाने काया पालट होतो. महाराज ज्याला भगवत दर्शन झालंय ना त्याच्या चेहऱ्याकडे बघा. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. नगर जिल्ह्यात एक म्हण आहे महाराज, खातीचे गाल आणि नातीचे बाल झाकत नाही. जी नातीनं रोज तिचे बाल झाकत नाही, जी खाती तिचेही गाल झाकत नाही. शिष्टम सुस्पष्टम असो. आणि म्हणून ऐका माऊली, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. साधूच्या बाह्य शरीर, साधूच्या भगवत दर्शनाने बाह्य लाभ होतो. शरीरात काही नवचैतन्य येतं. ज्ञानोबरायाचं वर्णन, ज्ञानोबरायाला भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने असा लाभ प्राप्त झाला होता. नाथ महाराज म्हणतात, माऊलीचं शरीर दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबरायचं वर्णन आहे महाराज. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने बाह्य लाभ चांगला. त्या सेना महाराजांची एक गवळण आहे. त्या गवळणीमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने बाह्य लाभ झाला. काय लाभ झाला? संसारातली धांदल उडाली. संसारातील आमचा संबंधच राहिला नाही. संबंध विच्छेद हा एक लाभ आहे. आता संसाराची कामं आठवतच नाही भगवत दर्शनाने. खूप गोड गवळण आहे. कृष्ण आला ऐकोने गोपिका सुंदरी, विव्हळ झाल्या पहावया नारी, एकी त्या धावल्या नगरा बाहेरी. आणि खूप वर्णन आहे. मग तिथं आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेशी. भगवंत मथुरेला आले. मग मोही आले मन देखोनी रूपाशी, झाली उताविळ पहावया ऋषिकेशी, आणि नेत्रीचे काजळ लाविले मुखाशी. जरा बाह्य धांदल उडाली. भगवत दर्शनाने बाह्य धांदल उडते. तिला भगवंताला पाहायला जायचंय, मग निघाले पण डोळ्यात काजळ लावं. काजळात बोट घातलं पण कुठं लावावं, धांदल एवढी उडाली. डोळ्याला लावायचं तर गालालाच लावलं महाराज. नेत्रीचे काजळ लाविले मुखाशी. पुढं सेना महाराज म्हणतात, एकती वैसली होती पती शेजारी. याचा विस्तार मी करणार नाही. भगवान आले ही बातमी कळाली, नग्नची आली बाहेरी. वा. विसरोनी चिर ठेवी माथयावरी, देहभाव हरपला देखोने मुरारी. ना सेना महाराज पुढं वर्णन करतात, एकीने ताटक घातले पायी. ताटक हा अलंकार पायातला नाही, मस्तकावरला आहे. पण त्या भगवत दर्शनाने एवढ्या उतावीळ झाल्या, भगवत दर्शनाने एवढी त्यांची धांदल उडाली, कोणता दागिना कुठं घालायचं याचं भानच नाही. डोक्यावरले दागिने पायात आणि पायाचे दागिने डोक्यावर. एकी त्या ताटक घातले पायी, बिरुद्या जोडवी जोडे कंठाचे ठाई. पायातलं जोडं घेतलं आणि कंठातच घातलं. वा. नाकीचे मुक्ताफळ खोविले डोई. नाकीचं जे मुक्ताफळ आहे नाकात नथ घालोनी असो, ते खोविले डोई. आणि वाळ्या वाक्या बांधिल्या कानाच्या ठाई. वाळ्या वाक्या हे पायाचे अलंकार आहे. पण भगवत दर्शनाने बाह्य अशी धांदल उडाली की ते कानाच्या ठाई बांधल्या. आणखीन एक तिथं उदाहरण आलेलं आहे. एकीने कडिये घेतली दह्याची माथन, बाळक शिठेवेले शिंकी आजान. नाही पुत्र लोभदे कोणी श्रीकृष्ण, निज सुखा मिनली नाही आठवण. एक जण जेवत होता, त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव होतं हरणी. ज्याने उमरेकर बाबाची काल्याची कीर्तनं ऐकलीत त्याच्या लक्षात येईल बघा. लोखंडे साहेब बसले तिथं बघा, त्यांनी ऐकलीत बाबांची कीर्तनं. उमरेकर बाबा हे कायम सांगायचे उदाहरण महाराज. वा. आणि मग एक जेवायला बसला, त्याच्या मुलीचं नाव होतं हरणी. आरारारारारा ती कार्टी अशी आगस्ताळी होती. तिला कडोर घ्यावं लागायचं. खाली ठेवलं का तिने घर डोक्यावर घेतलंच. काही पोरं लय आगावर राहतात घरची, काही पोरं असे तर शांत असतात. फक्त पाहुणे घरात येत नाही तोपर्यंत
बाहेरचा का माणूस घरात आला पोरांच्या अंगातच येतं महाराज, आणि पाहुणे देखत घरच्याला शिव्या देतात महाराज. आता काय आपले म्हणून सांभाळायचे, आपले म्हणजे तुमचे. नाही म्हणून ऐका, ती हरणी होती, याचं जेवण झालं, याने भात हातानेच घेतला. बायकोला मला का, मला दही भात खायचा आहे, दही भात कालवणी दिला वेगळी झडकरी. दह्याची बरणी घे ग खाली. आता बरणी खाली घ्यायची शिंक्यावरली, म्हणजे हरणी तर खाली ठेवा लागेल ना पहिली. हरणी कडावर घेऊन बरणीकडे हात लावले, हरणीची नाही का पुण्यतिथी व्हायची. मग त्या गडबडीत तिने हरणी खाली ठेवली, बरणी घेतली, आणि बरणी दही वाढत असताना भगवान श्रीकृष्ण समोरून गेला, आणि भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने बाह्य धांदल अशी उडाली. तेवढ्यात त्या हरणीने पहिली आमटीच्या पातेल्याला लात मारली, पाण्याच्या गालासाला लात मारली, वरणाच्या पातेल्याला लात मारली. तो म्हणला आगा आगा आगा, ती बरणी पहिली शिक्क्यावर ठेव आणि हरणी कडेवर घे. पण भगवत दर्शनाने बाह्य धांदल अशी उडाली, तिने हरणी शिक्क्यावर ठेवली आणि बरणीच कडेवर घेतली. महाराज एकीने कडिये घेतली दह्याची माथन, बाळक ठेविले शिंकिया जान, बाळक ठेविले शिंकिया नाही पुत्र लोभ देखोनी श्रीकृष्ण, नाही पुत्र लोभ देखोनी कृष्ण, निज सुखा मिनली नाही आठवण, 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 आनंदल्या गवळणी हरे आला मथुरे से, आनंदल्या गवळणी हरी आला मथुरे से, आनंद हरी आला मथुरे से, आनंद मथुरे से. भगवत दर्शनाने ही बाह्य धांदल उडाली. बाह्य परिणाम होतो यात नवल नाही. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने नवलात्मक परिणाम होतो. काय? अंतरनिष्ठ परिणाम होतो. अंतःकरणात काही बदल होतात, मानसिक बदल होतात, चैत्तिक बदल होतात. चैत्तिक म्हणजे चित्त संबंधाने. वा, मानसिक कोणते बदल झाले, चैत्तिक कोणते बदल झाले, त्यातला एक बदल सांगता सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्याच्या मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, कृष्ण रूपे बोधले मन माझे, 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 मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले, मन निवाले समाधान झाले. भगवत दर्शनाने बाह्य फलश्रुती आपण पाहिली, तसे श्रीकृष्ण दर्शनाने अंतर्निष्ठ काही बदल होतात. काय? मन शांत होतं, मन निवाले. वा,
मन आधी उद्विग्न झालं होतं. मन उद्विग्न 2 कारणाने होतं. एक विकारामुळं सांसारिकाचं आणि साधकाचं साधनांच्या खटाटोपामुळं. पण भगवत दर्शनाने आता सांसारिक जे विकाराचं वादळ उठलं होतं आता ते हे शांत झालंय. आणि साधनेचा जो खटाटोप होता, कर्म करू का उपासना, योग करू का शास्त्रीय उपासना कोणत्या करू, हे अनेक जो खटाटोप झाला होता हाही खटाटोप आता शांत झाला. मन निवाले. बरं आणखीन समाधान झाले या चित्तासी समाधान. एवढं समाधान प्रावलो प्रसाद इच्छा केले तैसी झाले या चित्ताशी समाधान. चित्त समाधान पावलं महाराज. झाले समाधान. पायी विसावले मन. वा. भगवत दर्शनाने मन शांत झालं आणि भगवत दर्शनाने जे ब्राह्मी स्थितीने जे समाधान प्राप्त होतं ते समाधान प्राप्त झालं. आता माझं मन रूपाने राहिलं नाही. कृष्ण रूपे बोधले मन माझे. कृष्ण रूपाच्या दर्शनाने मनाला असा बोध प्राप्त झाला की बोधी बोधले बोधिता नये आईशे झाले. बोधले महाराजाचा विषय नाही चाललेला. मनाला बोध प्राप्त झाला. श्री गुरु विठ्ठल महाराज घोले म्हणायचे, बोध हा शरीरासाठी नसतो, बोध हा मनासाठी असतो. बुवांचे वाक्य बी असे उपनिषद वाक्यच होते महाराज. वा. बोध हा चित्ताला होतो माऊली. परमार्थ हा चित्ताचा आहे. बुवांची वाक्य. वा. कृष्ण रूपे बोधले मन माझे. मनावर भगवंताच्या दर्शनाचा खूप परिणाम झाला. देखिला डोळा बैसला मनी. त्याचं रूप पाहिलं तो मनात बसला. आणि मग तोची वदनी उच्चारी. आता काय काल्याचं कीर्तन नाही, मग तिकडं काही लय शिरायचं नाही आपल्याला. मन निवाले समाधान झाले. कृष्ण रूपे बोधले मन माझे. हे भगवत दर्शनाने हे नवलात्मक गोष्ट घडली. तेच ज्ञानोबराय सांगतात, नवल देखिले कृष्णरूपी बिंब किंवा कृष्णरूप बिंब. कृष्णरूप जे बिंबात्मक जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे तो आम्ही देखिला म्हणजे त्याचं दर्शन झालं. दृश्य ज्ञानम, त्याचं ज्ञान झालं. नवलात्मकच गोष्टी घडल्या. सगळा बदल झाला. मन निवाले समाधान झाले. हा नवलात्मक बदल आहे. कसा आहे तो भगवान श्रीकृष्ण? सावळी स्वयंभ मूर्ती हरीची. वा. भगवंत हरीची मूर्ती स्वयंभ आहे आणि सावळी आहे. वा. स्वयंभ समचरण स्वयंभ उभा विटेवरी स्वेन भवती इति स्वयंभू. ज्याच्या सिद्धीकरता कोणाचीही गरज लागत नाही त्याला म्हणायचं स्वयंभू. नाही घडविला नाही वैस. असे काही स्वयंभू दैवत आहेत महाराज. पंढरपूरचं दैवत स्वयंभू आहे. देहूचा पांडुरंग परमात्मा स्वयंभू आहे. शेवगाव तालुक्यात वरूरला पांडुरंगाची मूर्ती स्वयंभू आहे महाराज. एका भक्ताला सापडली. ताराबादचे पांडुरंग स्वयंभू आहे. पिंपळनेरचा पांडुरंग स्वयंभू आहे. या जिल्ह्यात खूप स्वयंभू देवदेवता आहेत महाराज. त्याच्यामुळं काही स्वयंभू महाराज झालेत असो. आणि म्हणून स्वयंभ मूर्ती हरीची. ही हरीची स्वयंभ मूर्ती आम्हाला दर्शनाला आली. आणखी कशी? सावळी. काळा वेगळा, भोरा वेगळा आणि सावळा वेगळा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरित्रात एक कथा आलेली आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकदा ब्रिटनला गेले. ब्रिटनला गेले. एक पत्रकार होती बाई, जरा थोडी वाढाव होती. ब्रिटनचं चाललं, इकडलं नाही. बरं, तो म्हणा इकडलं काही सांगा. ब्रिटनला गेल्यावर सांगणार. ब्रिटनला ते गेले. एक पत्रकार बाई वाढाव होती. त्याने विचारलं, का हो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, तुमचे भारतीय काळे का? त्याने बाई प्रश्न चुकीचा विचारला. भारतीय काळे नाहीत, सावळे. वा. ते मग त्याने सांगितलं काळा वेगळा, सावळा वेगळा, भोरा वेगळा. मग ते म्हणजे काय झालं, एकदा देवाने एक भाकरी थापली, पण ती भाकरी कच्चीच राहिली आणि ती तुमच्या ब्रिटनच्या लोकांनी खाल्ली म्हणून तुम्ही भोरे झाले म्हणजे. नंतर देवाने परत भाकरी थापली, चांगली भाजावी म्हणून खूप भाजवली तर ती जळूनच गेली. ती न्यूझीलंडच्या लोकांनी खाल्ली म्हणून काळे भगार झाले. बघा, ढेकळात सापले तर ढेकळं सापडतील पण ते नाही सापडायचे. बघा. पण नंतर मग दोनदा अनुभव आल्यामुळं देवाने तिसऱ्यांदा भाकर थापली, ती चांगली भाजली, ती भारतीयांनी खाली म्हणून ते सावळे आहेत. म्हणजे पूर्ण गोरे, पूर्ण भोरे नाही आणि पूर्ण त्या ढेकळासारखे नाहीत, मधोमध. वा. बरोबर मधोमध राहता आलं पाहिजे. वारं वळखता आलं पाहिजे. इकडं का तिकडं. काही इकडं गेले
तिकीटच भेटले नाही काय तिकडे गेले सोपडा साप झाला असो बरोबर सांधिता आलं पाहिजे बघा. मध्यग साधित आला मध्यगा असं सावळी स्वयंमूर्ती हरीची आणि त्याच्या दर्शनाने आता मन शांत झाला तर विकाराचं वादळ उठत नाही. मनामध्ये विकार आहेत ना लवकर लक्षात येत नाही महाराज. हो काम क्रोध लोभ मद मत्सर कापट्य जोपर्यंत भगवत दर्शन होत नाही तोपर्यंत हे राहतातच महाराज. कापट्य मनातलं लवकरच लक्षात येत नाही. गोड बोलतात लोक पण मनात मात्र किंतु असतो. नवीन मुलगी नांदायला आली. नांदायला आल्यावर आता दिवाळीत तुळशीचे लग्न झाले. लग्न झाल्यावर आला मकर संक्रांतीचा सण. मग सासूबाई म्हणली त्या मुलीचं नाव तर मालती. मग सासूबाई आवडीने तिला मालू म्हणायची. मालू चल आपल्याला संक्रांतीचा सण आता तुला मी नेहमी ज्या घरी जाते ती घरं दाखवते. आता ती मालती म्हणली आत्या तुमची पैठणी द्या ना घालायला. आता हिला 3 मुलं होते. पहिली थोरली सून होती. थोरली नीट वागिता नाही आली तर पुढच्या 2 कशा वागायच्या. हिने हिची पैठणी दिली घालायला. सासूबाईने आपली पैठणी त्या मालतीला घालायला दिली. गेले एका घरी वावसायला. गेल्या वाण द्यायला घ्यायला. तिथली बाई म्हणली वैस बसा खुर्चीवर. सासू बसली नाही. सासू म्हणली माझी मालू बसल. तिला वाटलं 40 आमदारात तर मुख्यमंत्री होते तर नाही कशाला माहिती बसली ती. झालं वाण देणे घेण्याचा कार्यक्रम झाला. पुढच्या घरी गेल्या वैसा बसा खुर्चीवर. मी नाही माझी मालू बसल. तिसऱ्या घरी गेल्या वैसा बसा खुर्चीवर. मी नाही मालू बसल. मी नाही मालू बसल. 2 म्हाताऱ्या मागं होत्या. म्हणल्या का वैस तुमचं मालूवर लय प्रेम आहे. ते मालू नाही शालूवर प्रेम आहे. आणि माझा शालू घातला खाली बसल्यावर तो मळण म्हणून खुर्ची तिला देते. त्याला म्हणायचं मनातलं वादळ कापट्य. आणि एकदा कृष्ण रूपाचं दर्शन झालं हे मावळून जातं. मावले मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपी बोधले मन माझे. भगवंताची मूर्ती सावळी आहे स्वयंभू आहे. पंढरपूरच्या बाडात एक इतिहासात कथा घडलेली आहे. कोणीतरी एक व्यक्ती दुर्बीण घेऊन आला होता पंढरपूरला. परराष्ट्रीय होता. त्याने अनेक ठिकाणी ती दुर्बीण लावली होती. प्रत्येक माणसाचं तेज पाहायचं. जर रजगुणी मनुष्य असेल तर पाठीमागं तांबडी आभारात. प्रत्येक माणसाच्या पाठीमागं एक छटा. बघा तुम्ही पांडुरंगाचा आणि अनोबरायचा फोटो असला का पाठीमागं पिवळा उजेड असतो बघा. सूर्याचा उजेड असतो. मग ते प्रत्येकाचं ते तेज कॅचअप करायची ती मिशन ते दुर्बीण. एक रजगुणी मनुष्य असेल तर त्या दुर्बीणमधून माणसाच्या भोवताली लाल रंग दिसायचा. तमोगुणी असेल अंधेरा कायम रहे तमराज किलवेश अंधार दिसायचा. आणि जर सत्वगुणी असेल तर मात्र लख्ख प्रकाश. तो ती दुर्बीण घेऊन ज्यावेळेस पांडुरंगाला पाहू लागला 1 दिवस बेशुद्ध पडला दुर्बिणीतून पाहिल्यावर. आणि मग तो शुद्धीवर आल्यावर त्याने सांगितलं नुसतं मी कपाळ पाहिलं याचं दुर्बिणीतून तर त्याच्या कपाळावर चंद्र सूर्याच्या कोट्यावधी चंद्र सूर्याचा प्रकाश हे त्याने सांगितलं. आणि आमच्या माऊलीनी तुझी निढळी कोटी हे कधी सांगितलंय. पण आपले गुळा वाजती टाळ. आपण नुसते टाळ म्हणून ते गुळवून टाकलं बघा बार. त्याचा अर्थ कोण वाचित आहे बार. खूप वा. स्वयंभूय पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण स्वयंभूय सावळी स्वयंभूर्त. भक्तिशास्त्रकार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कृतक मानत नाही. अकृत्रिम आहे वा. कृतक नाही वा. स्वयंभू आयते केले न हो म्हणजे कृतक नाहीत आम्ही वा. सावळी स्वयंभूर्ती हरीजी मन निवाले समाधान झाले कृष्णरूपी बोधले मन माझे. भगवत दर्शनाने असा नवलात्मक परिणाम घडला. बाप रखमादेव सावळा सर्वा घटी. सर्व घट पदार्थामध्ये आज भगवत दर्शन होत आहे. बरेच जण लबाड आहेत महाराज. ते म्हणते तर हे प्रमाण वागत नाहीत तसे. हो एक जण दुसऱ्याच्या वैरणीच्या पेंढ्या आपल्या बाईला पुढं टाकायचा. ज्यावेळेस दुसऱ्याची वैरण उचलली ना आपल्या बाईला पुढं टाकताना नेमका वैरणीचा मालक आला. त्याने लगेच पेंढी खाली टाकली. हरिपाठ सुरू केला आणि पायाने लाथाळायचा. सर्वा घटे राम देहा देही एक पेंढी लाथळीत चालला. सूर्यप्रकाश कसं ते मला तुला हाताने नेहमी तू काय चाललंय पाहिले. हाताने बाबा एक पिंडीत गेल्याने काय आमचं काय वाकडं होणार नाही. माणसं प्रमाण म्हणतात पण तसे वागत नाहीत. परा ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला कृष्ण दर्शनाने बाप रखुमा देवीवरू. आजरेकर महाराज एक अर्थ सांगायचे. रखुमा देवीवराचा वर
आम्हा जीवांचा बाप असा अर्थ सांगा तुकाराम बोकाळे. वा बाप रखमा देवरो सावळा सर्वा घटी. सर्व घटामध्ये आता तो सावळा परब्रह्म परमात्मा दिसतोय. चित्त चैतन्या मिठी घालिता खेवो. चित्ताने चैतन्याला मिठी मारली. चित्त चैतन्या मिठी घालिता. चित्त चैतन्या खेवो घालिता. नवलात्मक गोष्ट घडली काय? मन निवाले समाधान झाले. कृष्ण रूपी बोधले मन माझे. वडुली नवल देखिले कृष्ण रूपी बिंब. 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 सावरे स्वयंभ मूर्ती हरेचे. सावरे स्वयंभ मूर्ती हरेचे. स्वयंभ मूर्ती हरेचे. सावरे स्वयंभ मूर्ती हरेचे. मन निवारे समाधान झाले. मन निवारे समाधान झाले. मन निवारे समाधान झाले. मन निवारे समाधान झाले. नवल देखिले नवल देखिले कृष्ण रूपी बिंब. नवल देखिले कृष्ण रूपी बिंब. नवल देखिले कृष्ण रूपी बिंब. सावरे स्वयंभ मूर्ती हरीचे. सावरे स्वयं मूर्ती हरीचे. सावरे स्वयंभ मूर्ती हरी. सावरे स्वयंभ मूर्ती हरीचे. मन निवारे समाधान झाले. मन निवारे समाधान झाले. मन निवारे समाधान झाले. मन निवारे समाधान झाले.